अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण अग्निकांडात 3 नवजात बाळांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील देशमुख यांनी रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती की केवळ कागदोपत्री असा सवाल करत प्रशासनावर घणाघाती आरोप केले आहेत। स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टरवर प्लास्टिकचे कव्हर असल्यानं आग लागल्यानंतर यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याचा दावा देशमुख यांनी केला। रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होती की केवळ कागदोपत्रीच असा परखड सवाल काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केला आहे। रुग्णालयातील स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टरवर बसवण्यात आलेलं प्लास्टिकचं कव्हरच काढण्यात आलं नव्हतं। त्यामुळे आग लागल्यानंतर स्मोक डिटेक्टरचा अलार्म वाजला नाही आणि स्प्रिंकलरमधून पाण्याचा फवारा देखील झाला नाही असा आरोप त्यांनी केला। तर 3 नवजात बालकांचा जीव जाण्याइतकी गंभीर घटना घडूनही प्रशासनाची जबाबदारी निश्चित होत नसेल तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। तर हे व्हेंटिलेटर डुप्लिकेट आणि चायनामेड असल्याचाही आरोप त्यांनी केला। या यंत्रांच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। म्हणजे किती मोठी टक्केवारी त्या ठिकाणी वरती खाल्ल्या गेली असेल आणि किती सबस्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आतमध्ये यांनी पाठवले असेल पूर्ण महाराष्ट्रात। कारण की त्याचं कॉम्प्रेसर असतं, छोटं असतं व्हेंटिलेटर, ते फुटल्यानंतर एवढा मोठा स्फोट होत नाही। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या की वेळेवर ऑडिट करायचं नाही, फायर ऑडिट करायचं नाही, इलेक्ट्रिक ऑडिट करायचं नाही, मॉक ड्रिल करायची नाही। मॉक ड्रिल करणं हे फार अत्यंत महत्त्वाचं असते। सगळ्या हॉस्पिटलमध्ये ते होतात 3-4 महिन्यामध्ये की आग लागल्याबरोबर सगळ्यात जास्त जीव वाचवण्यासाठी मुला किंवा पेशंटला किती वेळात बाहेर काढता येता येईल, काय अडथळे येतील, हे सगळं पाहायचं आणि त्याप्रमाणे तो टाईम कमी करायचा। ती मॉक ड्रिल केली नाही 1.5-2 वर्षापासून। मला असं वाटतं सर्व गोष्टी शासनाच्या आणि शासनाचे जे अधिकारी आहे ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे ते फक्त टक्केवारीमध्ये आणि ते टक्केवारीवरती पोहोचून येण्यामध्येच गुंग आहे। आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही हे त्यांना पक्की ठाम समजूत